नमस्कार मंडळी. नमस्कार. बऱ्याच दिवसांनी आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती एक नवीन कोरा असा व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर इथे जे तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलं आणि इथे जे पाहताय तो सगळा कार्यक्रम तुम्हाला समजून आला असेल की काय होणार आहे. काय होणार आहे मम्मी? दाखवतोय ना त्या विषयामध्ये दिसतंय ते. रत्नागिरी ड्राय नट्स चा प्रोडक्ट माझ्या फार्म मधलं, आमच्या फार्म मधला काजूच्या बागेतले हे काजू आहेत. आणि त्याचं काय होणार आहे मम्मी? छान पैकी मसालेदार काजू, चटपटीत एकदम तोंडाला पाणी आलं. तर आता आजचे इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत सांग बरं. हे अर्धा किलो काजू आहे. हा आमचूर आहे. हे चाट मसाला, ओके, मीठ आहे, काळी मिरी पावडर आणि मिंट, पुदिना पावडर, मिंट पावडर. ओके, तर आपण आता सुरुवात करूया. पहिल्यांदा गॅस पेटवला, त्याच्यावरती कढई ठेवली आणि त्यामध्ये मीठ गरम करायला ठेवलं. ओके, आणि हे मीठ गरम झालं की त्याच्यामध्ये आपले बागेतले काजू जे आहेत ते काजू आपण मिठामध्ये गरम करायला. 2026 ची बॅच, एकदम फ्रेश बॅच. चलो अभी ये जाएंगे रोस्ट करने के लिए. क्या बात है, जबरदस्त. ओ अरे वाह, रोस्टिंग प्रोसिजर चालू आहे. एकदम कुरकुरीत लागतात ना खाणाऱ्यांना. पावडरच तशी आहे, कुरकुरीत पाहिजेत. ओके, झटकीपट असे कुरकुरीत करून घ्यायचे मिठामध्ये. आणि नंतर मग प्रोसेस आपण बघणार आहोत. अच्छा, एकदम मसालेदार. नाही, यावर्षीचा काजू मग मस्त आलाय ना, एकदम मोठा आहे, मोठा आलाय. मोठी बी होती यावर्षी. आणि टेस्ट तर असतेच. कोकणातले काजू म्हटल्यानंतर टेस्ट, कोकणातल्या काजू मध्ये टेस्ट ही असणारच. आणि ते पण आमच्या कष्टाने बनलेल्या या कोकणातल्या काजूला टेस्ट आहे. आता हे राहणार. आता हे काजू आहेत ना, तर दुसरा हा सीझन आहे त्याचा. ओके, आणि त्या दुसऱ्या सीझन मधले हे मोठे काजू आहेत. ओके, आणि ते घरच्याच कष्टानं ते हे एकत्र केले. परत ते भट्टीमध्ये पण ते बॉईल केले. हे अशी प्रोसेस सगळी स्वतःच सगळी कामं केली. दरवर्षी आपली जी आहेच ना, आता प्रोसेस नाही म्हटलं तरी पण याची देखरेख चालू होते. म्हणजे लोकांना काजूचा धंदा खूप मोठा वाटतो खरं तर, पण त्याच्या मागची प्रोसेस खूप मोठी आहे. झाडांची काळजी घेणे, खत टाकणे, त्यांना नैसर्गिक खत टाकणे, त्याच्यानंतर मग जेव्हा काजू धरतात तेव्हा त्याची काळजी घेणे हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. ती मोठी प्रोसेस म्हणजे आमची बाग आहे रानामध्ये. रानामधले प्राणी कोणते सगळ्यांना माहिती. काळी वानर आहेत, काय उपद्रवी वानर आहेत, मोठे 5-5, 6-6 फुटाचे. ते एकदा काजूवरती बसले की लागलेल्या काजूवरती फांद्या अगदी मोडून टाकतात. नाही खरं. तर चला स्टोरी बाकीची पुढच्या सेक्शन मध्ये. आता आपण हे आपण रोस्ट करून घेऊया. ओके, साधारणतः किती वेळ? 5 मिनिट लागतात फक्त. अच्छा, कारण ते ऑलरेडी एअर टाईट मधले होते आणि ते एअर टाईट मधले असल्यामुळे एकदम ते कुरकुरीत आहे. फक्त थोडासा कलर चेंज होण्यासाठी ते आपल्याला रोस्ट करायचे. आणि आता बघतो ते बघ आलाय त्याचा कलर चेंज. मस्त. तर करूया रोस्ट 5 मिनिटं. आणि मिठामध्ये पटकन होतात. भेटूया नेक्स्ट सेक्शन मध्ये.
तुझी मला ही क्रिएटिव्हिटी जास्त आवडते, कुठचाही शॉट सोडत नाही. किती बघ मीठ होतं. हे गाळायचंच नाही. तुझे नमस्कार मंडळी, इथे आपण बराच वेळ त्याला रोस्ट केल्यानंतर किती सुंदर दिसतायत ना. इतके सुंदर खडखडीत काजू दिसत आहेत. अरे बापरे, जरा नाही माहित. चांगले काय. आता ते आले आहेत परत आपल्या इन्ग्रेडियंट्स टेबल वरती. तर आता याच्या पुढची काय मम्मी प्रोसिजर आहे? आता आपण गॅसवरती कढई ठेवली आहे, गॅस चालू केलाय आणि त्याच्यामध्ये आपण थोडस तूप, बटर पाहिजे बटर टाकायचं, तूप पाहिजे तूप टाकायचं. अच्छा, मी इथे साजूक तूप टाकते. साजूक तूप, साजूक तूप खडबडीत काजूंसाठी साजूक तूप. आता हे साजूक तूप 1 चमचा टाकलंय. मग त्याच्यामध्ये आपण हे टाकूया आता बाकीचं घेतलेले ते बाकीचे इन्ग्रेडियंट्स. हे काळी मिरी पावडर आहे. काळी मिरी पावडर ते अर्धा चमचा आपण घेऊया. चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ, कारण मिठामध्ये भाजलेले आहेत ऑलरेडी, त्याच्यामुळे जास्त मीठ नाही टाकायचं. आता याच्यामध्ये आपण फ्लेवर देणार आहे पुदिना. पुदिना फ्लेवर, तो 1 चमचा घ्यायचा. ओके. आता हा घरी मी बनवलेला चाट मसाला अर्धा चमचा. ओके. आमचूर पावडर, ही आमचूर पावडर. आमचूर पावडर अर्धा पेक्षा म्हणजे पाव चमचा घ्यायची फक्त, अच्छा, कारण आंबट लागू नये. ओके. हे सगळे आपले आयटम टाकून झालेले आहेत. 5 की 6 पदार्थ होते. आणि आपल्याला जर चांगले कोरडे हवे असतील तर कमी तूप वापरायचं. ओके. आणि त्यामध्ये आपण आता हे एकदम कुरकुरीत झालेले काजू टाकून घेऊया. सिनेमॅटिक व्ह्यू मिळालेला आहे अशा प्रकारे. आता हे याच्यात एकदम छान त्याला लागेल इथपर्यंत त्याला परतून घ्यायचं. परतून घ्यायचं. ओके. आणि लागलंच तर तुम्हाला जर ओले पाहिजे असतील त्याला, म्हणजे एकदम चिटकून राहण्यासाठी मसाला, तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तूप टाकू शकता. पण मला इथे गरज नाहीये, कारण इथे पूर्ण हे काय चिटकत आहे. सगळी पावडर ती काजूला चिटकून गेलेली आहे. आणि हाताला पण लागले नाही पाहिजेत. येस, खाताना खाताना एकदम छान झाले.